नमस्कार, मी तुमची आरजे शोशो सोनाली. मागील अनेक वर्षांपासून रेडिओवरती आपण गप्पा मारतोय. पण त्या गप्पा मारत असताना ना काही प्रश्न मनात आले आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आता प्रयत्न करते आहे. आणि म्हणूनच एक विशेष पॉडकास्ट सिरीज सुरू करते आहे. त्याचं नावसुद्धा असं अचानक सुचलेलं आहे, कर्म आणि कृपा. आणि म्हणून म्हटलं की कर्म आणि कृपामध्ये जर आपल्याला कोणी मार्गदर्शन करणारं असेल तर ते देखील तेवढेच एक्सपर्ट हवेत, ज्यांच्याकडनं आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि म्हणूनच मी आज माझ्या कर्म आणि कृपा या पॉडकास्टमध्ये विशेष आमंत्रित केलेलं आहे अशा एका खास व्यक्तिमत्वाला, ज्यांच्यावरती श्री स्वामी समर्थ आणि महाअवतार बाबा यांची विशेष कृपा आहेत. त्यांच्याशी ते छान गप्पा मारतात आणि त्या माध्यमातूनच अनेक विद्यार्थी आणि भक्तांच्या आयुष्यातले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. खरं तर त्या शिक्षिका आहेत बरं का. म्हणजे 11वी ते CA पर्यंतचे क्लासेस त्यांनी घेतलेले आहेत मागील 25 वर्षांपासून. पण स्वामींची कृपा, ज्याच्यातनं ते लोकांना मार्गदर्शन करत आहेत, अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आणि भक्तांना मार्गदर्शन करणाऱ्या सुनीताताई लाटकर आज आपल्यासोबत आहे. ताई नमस्कार. नमस्कार. मला खूप खूप भारी वाटतंय. म्हणजे हा योग आहे काय मला माहिती नाही, की स्वामींचीच खरं तर ही कृपा आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी माझी मैत्रीण आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांनी मला ताईंबद्दल सांगितलं होतं की ताई आहेत आणि त्यांच्याशी कधी भेट झाली तर बघ, खूप छान पद्धतीने ते आपल्या प्रश्नांची उत्तरं देतात. आणि मी म्हटलं हो बघूयात तो योग कधी येतो. आणि अगदी त्यानंतर अवघ्या 2च महिन्यामध्ये माझा एक मित्र मला म्हणाला की ताईंशी तुझी भेट व्हावी असं मला वाटतंय, कारण की छान गप्पा होऊ शकतात तुझ्या आणि ताईंच्या. आणि ताई आज माझ्यासमोर आहे. ताई मला असं वाटतंय की हे माझं कर्म आहे का, की ही स्वामींची कृपा आहे का, की काय हे नियोजलेलं होतं ते मला माहिती नाही आहे. पण जिथे तुमच्या भेटीसाठी आज अनेक जणं अपॉइंटमेंट्स घेतात, वेटिंगमध्ये आहेत, तिथे आपली भेट एका 3 महिन्यामध्ये सातत्याने होती आहे. काय म्हणूया त्याला? ही स्वामींची कृपा. आणि या कृपेत कर्म, जसं मगाशी तू म्हणलीस की कृपा आणि कर्म, ह्या तुझ्या पॉडकास्टला पहिल्यांदा आधी मी मनापासून आशीर्वाद देते आणि तुझे अभिनंदन करते की तू हा छान पॉडकास्ट चालू केला आहेस आणि नाव पण खूप छान आहे. तू मला भेटणं ही स्वामींची इच्छा. आपण एकदाच फक्त भेटू शकलो असतो, पण जेव्हा कृपा होते तेव्हा आपण सारख्या सारख्या भेटतो. म्हणजे तुझ्या मनात ही इच्छा व्हावी की आपण ताईंशी बोलावं आणि तू आणि मी आज आपण इथे बसून हा हा सेगमेंट किंवा गप्पा मारणं हे कृपा आहे. म्हणजे इच्छेला जेव्हा स्वामींचा आशीर्वाद मिळतो त्याला कृपा म्हणतात. वा. आणि याच कृपेवरून आता आपण म्हणूयात की ही सगळ्या भक्तांवरती व्हावी, यासाठीच आजच्या ह्या विशेष गप्पा सुरू करूयात. श्री स्वामी समर्थ महाराज आणि महाअवतार बाबा यांना वंदन करून या पॉडकास्टची सुरुवात करते. तुमच्याही शुभेच्छा माझ्यासोबत असू द्यात आणि ताईंचं मार्गदर्शन आता आपण घेणार आहोत. ताई, जसं मी तुम्हाला म्हणाले ना की कर्म आणि कृपा हे नाव सुचलं, तर आता कर्म म्हटलं ना तर सहसा मला असं वाटतं की मी सकाळी झोपेतनं उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही काम करते ते माझ्यासाठी कर्म आहे. तर या कर्मातनं मला ज्यावरती परमेश्वराची जी काही कृपा होईल ते, तर याला तुम्ही जरा डिफाईन कराल का? म्हणजे कर्म म्हणजे काय आणि कृपा म्हणजे काय? जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आपल्याबरोबर आपली कर्म येतच असतात. पण प्रत्येक कर्मावर कृपा असते का? तर नसते. बरं. तुमच्या कुठल्या कर्माला स्वामींची कृपा प्राप्त होईल हे तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या सत्सद्विवेक बुद्धीला जागरूक राहून तुमचं आयुष्य जगता त्याच्यावर ही कृपा अवलंबून असते. आता हे खूप मी मोठं वाक्य बोलली असेल, पण थोडक्यात सांगायचं म्हणजे कसं, 1ली ते 10वी आपण सगळे विषय शिकतो. बरोबर. सगळेजण एकाच मार्गात असतात. मग सायन्स, आर्ट, कॉमर्स सगळे आपण वेगवेगळ्या फील्डमध्ये जात असतो. पण प्रत्येक मुलाला, म्हणजे आता जसं मी म्हणते की मी जेव्हा क्लास घेते कॉमर्सचे तेव्हा मी समजत असते की प्रत्येक मुलगा CAच व्हायला पाहिजे. हे नॉर्मल कर्म झालं. पण त्या 100 मुलांपैकी एकच मुलगा CA होतो. हे जे आहे त्या CA होण्याच्या कर्माला मिळालेली स्वामींची कृपा. वा. असं आहे. खूप सोप्या पद्धतीने सांगितलंय तुम्ही हे. पण मग मला एक सांगा की कर्माने कृपा होती का कृपेमुळे कर्म होतात? कृपेमुळे
कर्म होतात, पण कृपा लाभलेलं कर्म आपल्याला मिळणं ह्याला फार महत्त्व आहे. म्हणजे कृपा लाभलेलं कर्म मिळणं, त्याच्यासाठी काय कर्म करायचं. प्रत्येक कर्म एकदा केलं की कृपा लाभते असं नाही. म्हणजे आता जर बोलायचं झालं तर एखादा माणूस वयाच्या 12व्या वर्षीच फेमस होतो, एखादा माणूस 25व्या वर्षी होतो, एखादा माणूस 60व्या वर्षी पण होतो. त्याच्यामुळे त्याचं जे कर्म आहे ते त्या कृपेला पात्र ठरावं अशी त्यांनी कर्म केली की कृपा होते. कृपा फक्त एकाच कर्मावर होते. सतत तुम्ही कर्म करत राहाल त्या कर्मांवर कृपा होत नाही. कृपेचं कर्म हे लाभायला आपल्याला गुरुची जोड लागते. वा, असं आहे. वा. आणि आता गुरु म्हटलं तर श्री स्वामी समर्थ महाराज आणि महाअवतार बाबा हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतात. तर मला असं वाटतं ना की श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे वाक्य आहेत, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, या 2 वाक्यांमध्ये ना इतकी जास्त शक्ती आहे की आपण म्हणतो ना की कुठलीही गोष्ट आपल्याला जी आहे ती प्रत्येक वेळेस एखादी व्यक्ती हात धरून सांगेल असं नाही, किंवा पाठीवरती हात ठेवून तुम्हाला म्हणेल असंही नाहीये. हे वाक्य जरी आपल्याला डोळ्यांनी दिसलं ना तरी असं वाटतं की हो, स्वामी माझ्यासोबत आहे. तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, याचा तुमच्या मते अर्थ काय? आत्मविश्वास. स्वामी तुम्हाला आत्मविश्वास देतात. आणि मग तो आत्मविश्वास जेव्हा आपण आपल्यात साठवून आपण कर्म करतो, एखादी कृती करतो, त्याला जेव्हा स्वामींची जोड आहे हे आपण आपल्या मनापासून, अंतर्मनापासून मान्य करतो, त्यावेळेला स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. असं आहे. जबरदस्त आहे. हो. पण मला एक सांगा की तुमच्या मते समाजामध्ये आज स्वामींची गरज आहे का, आणि असल्यास ती का आहे? समाजाला गुरुची गरज आहे. ते गुरु स्वामी आहेत, कोणीही आहेत, पण ते गुरु आहेत. आपण स्वामींना एक गुरु तत्व म्हणून आपण मानतो. अगदी. आणि जर समाजाला गुरु नसेल तर समाज दिशाहीन आहे. कारण आज जसं जसं आपण पुढे चाललो आहे, 20व्या शतकातनं आणखीन पुढे चाललो आहे, सामाजिक जडणघडण बदलत चाललेली आहे. प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगळ्या झालेल्या आहेत. आणि ह्या प्रायोरिटीजमध्ये परमेश्वर बदलला आहे का, तर नाही बदललेला. परमेश्वर तसाच आहे, गुरुचा आशीर्वाद तोच आहे. पण तुमच्या कर्माप्रमाणे तुमच्या प्रत्येक कृतीत जर तुम्हाला गुरुचा आशीर्वाद मिळेल अशीच कृती प्रत्येकजण करतच असं नसतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला शांतता, सुकून आणि आत्मिक म्हणजे एक आनंदी समाज जर पाहिजे असेल तर आपल्याला स्वामींची नितांत गरज आहे. कोणाकडे तरी बघितलं पाहिजे आपण. आदर्श संपलेत आता. सगळेच जण एकसारख्या लेवलला यायला लागले त्या टेक्नॉलॉजीमुळे. पण त्याच्यातही एकमेव परमेश्वर असा आहे ज्यांनी कधीही टेक्नॉलॉजी वापरलेली नाही. तो तसाच आहे आणि त्याच्या इच्छेने टेक्नॉलॉजी बनते. त्याच्यामुळे समाजाला स्वामींची गरज ही श्वासा इतकी गरजेची आहे. त्याच्याशिवाय समाज सुधारत नाही. ताई, स्वामींची गरज आपल्याला आहे तेव्हा अनेक जण भक्तीसाठी आपण म्हणूयात की बऱ्याचदा माझ्या आयुष्यात काही अडचणी आल्या तर मग मी देवाचा धावा करणार, परमेश्वराच्या मागे जाणार. माझं आयुष्य चांगलं चालू असेल तर तेव्हा मी खरंच खूप व्यस्त असणार की मला माहिती नाही की अरे परमेश्वराने मला काय दिले. मग तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत पण मी ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला विसरतो. तर अशा वेळेस एखाद्या माणसाने भक्ती करताना कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, आणि तुमची स्वामींवरती असणारी भक्ती आणि आमची जी भक्ती आहे यात नेमका कुठे आणि काय फरक आहे ज्याच्यामुळे स्वामींची कृपा कदाचित काही भक्तांवरती होत नसावी? स्वामींची कृपा सगळ्यांवर होते. भक्ती सगळ्यांची एकसारखी आहे. पण भक्ती करतानाचं जे कर्म आहे ते प्रत्येकाचं वेगळं आहे. मी भक्ती जेव्हा स्वामींची करत असेन त्यावेळेला आत्ताचा माझा हा भाव आहे, म्हणजे जेव्हा स्वामींचा आशीर्वाद, कृपा आशीर्वाद आहे तर माझी समर्पणाची भक्ती आहे की मला स्वामी पाहिजेत, बस, बाकी काही नाही. कारण आता कळलं आहे की आपण कोणीच नाही. पण काही वेळेला जेव्हा एखाद्याला सर्जन बनायचं आहे,
एखाद्याला ॲक्टर बनायचं आहे, त्याची भक्ती त्या कर्मासाठी आहे. तर तुमचं कर्म काय आणि त्या कर्मामागची भावना, भक्ती एकच असते. स्वामी सगळ्यांच्या भक्तीला आशीर्वाद देत असतात. छान सांगितलेलं आहे. मला सांगा की जर परमेश्वराने तुम्हाला स्वामी आणि तुम्ही असं जर निवडायला सांगितलं तर तुम्ही काय निवडाल? स्वामी. कारण माझं अस्तित्वच स्वामींमुळे. तर स्वामींनी मला निवडलं तर माझं अस्तित्व आहे. त्याच्यामुळे मला स्वामींशिवाय कोणीच नाही. का वाटतं की स्वामींनी तुमची निवड का केली असेल? माझी कर्म. कारण एकच, मी कोणीही परमेश्वराचं इतक्या लेव्हलला जाऊन करतं, हे कधी करतं जेव्हा ते अत्यंत दुःखात असतं. तर माझ्यावरची आलेली दुःख ही माझी स्वामींनी घेतलेली परीक्षा होती. आणि त्या दुःखातही जे मी आज करते तेच मी 25 वर्षापूर्वी करत होते. त्याला फक्त हे गुरुभक्तीचं नाव नव्हतं, पण मी हेच करत होते. पण ती जी स्वामींनी घेतलेली परीक्षा आहे, त्या परीक्षेत कदाचित मी पास झाली असेल, म्हणून स्वामींनी आज माझ्यावर कृपा केली असेल. ताई, पास नाही झालाय तुम्ही मेरिटमध्ये आलेला आहात आणि म्हणूनच तुमच्या माध्यमातून अनेक जणांना त्यांच्या आयुष्यातल्या प्रश्नांचं उत्तर मिळतं. हो. मला असं वाटतं की कुठेतरी आज ना माणूस खूप दाखवतोय की मला ना सगळ्या गोष्टी मिळतात. टेक्नॉलॉजी आणि एकंदर सध्याचं वातावरण जर बघितलं तर सहजपणे उपलब्ध होतात. पण मानसिक शांती ही जी गोष्ट आहे ना, त्याच्या शोधात मात्र माणूस अजूनही वणवण फिरतोय. त्याला त्याचा शोधच नेमका मिळत नाही की तो कुठे. म्हणजे विकेंडला जाऊन 2 दिवस कुठेतरी आपण फिरून आलो की त्याला वाटतं की मानसिक शांती मिळते, पण सोमवारी पुन्हा तीच अस्वस्थता असते. तर मग हे ह्यासाठीच का की गुरु नाही आयुष्यात? तुम्ही सरेंडर व्हा. गुरु आपल्याला शोधत येतो, आपण गुरुला शोधू शकत नाही. सरेंडर, समर्पणाची भावना, निसर्गाला समर्पित व्हा. तुम्ही निदान रोज 5 मिनिटं तरी स्वतःशी बोला. वा. मगच ही समर्पणाची भावना वाढत जाते. कारण आपण आपल्याशी बोलल्याशिवाय आपल्यातला आत्मविश्वास वाढत नाही. क्या बात. आणि आपल्यावरचा आत्मविश्वासच आपल्याला दुसऱ्यांवर विश्वास ठेवायला भाग पाडत असतो. तुमच्यावर विश्वास आहे, तुझा माझ्यावर विश्वास आहे, माझा तुझ्यावर आहे, म्हणून आज आपण दोघीजणी इथे आहोत. मग ही समर्पणाची भावना आहे. आपल्याला दोघींना शांती मिळते. तर ही जी शांती आहे ही प्रत्येकाला मिळण्यासाठी आपण आपल्याशी बोललं पाहिजे. हे माझं पहिल्यापासून लाडकं वाक्य आहे. आणि हे स्वामी विवेकानंदांचं आहे की तुम्ही तुमच्याशी बोलला नाहीत रोज तर तुम्ही एक चांगल्या माणसाशी बोलायला मुकाल, असं आहे. खूप छान, खूप छान. त्यावरती पण माझा एक प्रश्न आहे. तुम्ही आता स्वामी विवेकानंदांचा उल्लेख केलेला आहे. तुम्ही स्वतःशी बोलण्याबाबतीत म्हणालात, तर इथे पण ना आपण म्हणूयात सेल्फ टॉक, तो सुद्धा खूप महत्वाचा असतो. तुम्ही स्वतःशी काय बोलता, बरोबर. त्यावरती पण जर आपण बोलूयात का? कारण की बऱ्याच असं असतं की मी सतत स्वतःशी बोलणार आणि तक्रारी करणार की माझ्या आयुष्यात काही चांगलं घडतच नाही, मी एवढं करून सुद्धा होतच नाही, म्हणजे नकारात्मक आपण संवाद करणार. आणि एक असतं की ठीक आहे, हे जे झालंय त्यातनं मला काहीतरी चांगलं करण्यासाठी तू कसं मार्गदर्शन करणार. ताई, आता तुम्ही म्हणालात की स्वतःशी आपण बोललं पाहिजे, पण स्वतःशी काय बोललं पाहिजे हे देखील तितकंच महत्वाचं आहे. त्याबद्दल जर आम्हाला मार्गदर्शन कराल का? स्वतःशी बोलताना ना पहिल्यांदा काय करावं की जी मी केलं ते मी सांगते. मला असं सो कॉल्ड टेक्निक नाही माहिती, मी जशी बोलते तसं सांगते. पहिल्यांदा जे तुमचं सगळ्यात लाडकं गाणं असेल, आवडतं, ते गाणं ऐका. शांतपणे डोळे मिटून बसा. त्या गाण्याबरोबर तुमच्या काहीतरी मेमरीज असतात, त्या आठवतात. थोडे दिवसांनी मग आपल्याला ते आवडायला लागतं. आवडायला लागलं की आपण बसतो शांतपणे, मग ते गाणं पण नको वाटायला लागतं. मग आपण आपल्याशी बोलतो. पहिल्यांदा सगळं निगेटिव्ह येतं. तर ते जे निगेटिव्ह येतं, ती आपली जी चुकीची कर्म असतात ती स्वामी काढून टाकत असतात. असं निगेटिव्ह जाता जाता पॉझिटिव्ह येतं. मग कधी आपल्याला आनंद होतो, कधी दुःख होतं. थोडे दिवसांनी ते पण जातं आणि मग नंतर काहीच येत नाही. निर्विचार होतो आपण. आणि तो निर्विचार होणं म्हणजे स्वतःशी बोलणं. वा. ती जी शांतता आहे ती तुम्हाला
म्हणतो ना 7वें आसमान तक ले जा सकती है, असं आहे. ती शांतता मिळवायला पाहिजे. खूप छान सांगितलंय तुम्ही. सेल्फ टॉकमध्ये आपण आपल्याच मध्ये असणाऱ्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी त्या कशा हो. बाहेर काढू शकतो, हो. हो की नाही? ताई, आज पॉझिटिव्ह होण्यासाठी म्हणून प्रत्येकाचं एक वेगवेगळं आपण म्हणूयात की त्यांनी पर्याय निवडलेला असतो. हां. काही जण स्पिरिच्युअलिटीकडे वळतात, काही जण कुठल्या तरी कलेमध्ये स्वतःला वाहून घेतात, काही जण म्हणतात की नित्यकर्मामधनंच मी ती गोष्ट बरोबर करणार आहे. आहे. तर याच अनुषंगाने मला तुम्हाला विचारावंसं वाटतंय की SQ म्हणजे स्पिरिच्युअल कोशंट, EQ इमोशनल कोशंट हां. आणि IQ इंटेलिजंट कोशंट, हां. याचा ना अध्यात्माशी काय संबंध आहे ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आता अध्यात्म हे पूर्णपणे आपल्या अंतर्मनाशी रिलेटेड आहे. हं? आता भक्ती, त्या अध्यात्मातली पहिली पायरी काय, तर भक्ती. भक्ती कुठपासून चालू होते? प्रेमातनं. तर प्रेम कुठनं येतं? ती आपली एक अत्यंत चांगली इमोशन आहे प्रेम म्हणजे. तर आता मला कुणाची भक्ती करायची आहे, तर ही भक्ती करताना तो तुम्ही ऐकू आहे तुमचा की कुणाची भक्ती करायची आहे. जरुरी नाही प्रत्येकाने एकाच व्यक्तीची भक्ती करावी, नाही. तुम्हाला कुणाचीही भक्ती करायची वाटेल तर तुम्ही ते निवडणं, त्या भक्तीशी तुम्ही कनेक्ट होणं, हा इमोशनल झाला. बरं. आणि त्या भक्तीशी तुम्ही कनेक्ट झाल्यावर तुम्हाला जो काय साधनेचा अनुभव मिळतो ते स्पिरिच्युअल झालं. म्हणजे थोडक्यात असं मी उदाहरण देते. आपण क्रिकेट सगळेच बघतो. लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की ज्याची सेंचुरी होते तो काय म्हणतो की मला शेवटच्या मी 90च्या पुढे गेलो की मला तो बॉल फुटबॉलसारखा दिसतो. हा इमोशनल. इंटेलेक्च्युअल 90पर्यंत आला आणि जे 100 होणार ते स्पिरिच्युअल. हे जे असतं की तुम्हाला एक ऑब्जेक्ट फुटबॉल एवढा दिसावा, तो बॉल केवढासा असतो, तो फुटबॉल एवढा दिसतो, म्हणजे तुमचे इमोशन्स त्याच्यात इतके भरभरून आहेत की तुम्हाला तुमची भक्ती, तुमचं समर्पण ह्याचं आता स्वरूप मोठं मोठं होत चाललं आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा जो आनंद असतो, हे तिन्ही जेव्हा एकत्र येतं, SQ, EQ आणि IQ, तेव्हा एक भन्नाट आपल्याला कॉम्बिनेशन होऊन आपण भन्नाट पद्धतीने आपण जगात वावरायला सिद्ध होतो. वा, असं आहे. मला सांगा की आज जगात वावरताना ना खूप वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्याला भेटतात. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो आणि तुम्ही असं म्हणतात की माणसात तुम्हाला स्वामी भेटतात. ते कसं? माणसात स्वामी भेटतात म्हणजे आपल्याला परमेश्वर आहे ह्याचा विश्वास माणसाच्या अनुभूतीतनंच मिळतो. माणसात म्हणजे सजीवात म्हण. मला एखादं काम करायचं आहे. आता तुझी आणि माझी ओळख ही जर आपण पहिल्यांदा म्हणले स्वामी कृपा, तर ह्याला पहिलं कारणीभूत कोण असेल तर संस्कृती. संस्कृतीनंतर नावेद. करेक्ट. हां, त्याच्यानंतर आपण भेटलो म्हणजे हे स्वामीच आहेत ना आपल्यासाठी. आपण जे भेटलो हे सगळे स्वामी आहेत. तर असे माणसात स्वामी भेटून एक कर्म चालू झालं की तुझं जे कर्म म्हणजे आपण आत्ता हे सगळे जर आपण एकत्र असू तर हे सगळे स्वामी आहेत. कारण आपण दोघी परत एकत्र भेटून काही करू शकणार नाही. आपल्याबरोबर जी काय माणसं आहेत ती लोकांपर्यंत आपल्याला पोचवतील, तर हे सगळे स्वामी आहेत. आणि आपले जे प्रेक्षक बघणार आहेत तेही सगळे स्वामी आहेत. त्याच्यामुळे मी माझ्याकडे जेव्हा एखादा प्लेयर येतो तेव्हा मी काय सांगते त्याला की स्वामींना अशी प्रार्थना कर की मला रन्समध्ये तुम्ही भेटा. जेव्हा ॲक्टर येतो तेव्हा त्यांना सांगते की स्वामींकडे अशी प्रार्थना कर की मला तुम्ही प्रेक्षकात भेटा. तर हे जे स्वामी आपल्याला कुठे भेटू शकतात, तुम्ही जर त्या अँगलनी स्वामींशी रोज बघितलं तर स्वामी कुठेही भेटू शकतात. फुलांमधला वास हेही स्वामीच आहेत. प्रत्येक 2 फुलांमधला वास वेगळा आहे, तर तेही स्वामीच आहेत. फक्त तुमचा नजर पाहिजे आणि विचार तसे पाहिजेत. सगळं स्वामीमय आहे, सगळं स्वामीमय आहे. काहीही आपण आपल्या मनाने करत नसतो, असं आहे. पण एक गोष्ट मला असं वाटते की आपण मनपूर्वक करायला पाहिजे, हो. ज्याच्यातनं आपल्याला मनशांती मिळते. ते म्हणतात नामस्मरण. ठीक आहे. तर नामस्मरणातनं आपल्याला काय मिळतं आणि
नामस्मरणाचा जर खरा अर्थ काय असेल तर तो काय आहे? देवाचं केवळ नाव घेत राहणं आहे? काय आहे नामस्मरण म्हणजे? नामस्मरण म्हणजे देवाच्या अनुसंधानात राहणं. म्हणजे जे मी करते ते मी करत नाही, किंवा नुसतं नाम घेणं हेही नामस्मरण आहे. पण नाम घेताना तुम्ही दिवसभर तुम्ही नाम घेत राहिलात नाही होत. तुम्ही 5 मिनटं घ्या, पण ते नामस्मरण इतकं भिनू दे अंगात की तुम्ही ते दिवसभर तुमचं अंतर्मन ते मनात म्हणतच राहतं. म्हणजे ह्या कुशीवरनं त्या कुशीवर वळताना सुद्धा श्री स्वामी समर्थच तोंडातनं बाहेर पडतं. इतका हा माझा अनुभव आहे. तर नामस्मरण जे आहे ते कंटिन्युअस आपण कुठेही करू शकतो. कसंही, कारण ते आपल्या मनाशी रिलेटेड आहे, आपल्या मनात असतं ते. तर ते करू शकतो, पटकन येतं तोंडात आपल्याला. जसं आईचं नाव येतं, काही झालं तरी आई हे असतं, तर आईचं दुसरंच नाव नामस्मरण आहे. मला असं वाटतं की परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत आहे. म्हणजे तुम्ही बऱ्याच असं होतं की काही जण म्हणतात की मी पूजा करत नाही किंवा मी कुठल्याही मंदिरात नियमितपणे जात नाही, पण माझं नामस्मरण सतत चालू असतं. तर त्यातनं पण ते सेवाच करतात. हो हो, त्यातनंही सेवा. तुम्ही कर्मातनं सेवा करता. तुम्ही देवाचं नाव घ्या, घेऊ नका, पण तुमचं कर्म चांगलं आहे ना, मग परमेश्वर तिथे आहे. परमेश्वर म्हणजे सत्य आहे. तुमच्यातली सत्यता जर त्याला पटली तर तो तुमच्यापाशी आहे. त्याच्यासाठी तुम्ही त्याला काहीही मनवायची गरज लागत नाही. असं आहे. तर कित्येकदा असं होतं की काही जण ना नामस्मरण करत असतात आणि बाकी एक्सप्रेशन्स मात्र त्यांचे फार वेगळे असतात. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या आसपास आहे, तिचा आपल्याला राग येतोय, तर ते एक्सप्रेशन्स त्यांना काही लपवता येत नाही, पण एकीकडे त्यांचं नामस्मरण चालू असतं. तर मग हे कर्म अफेक्ट करतं का? की तुम्ही एकीकडे देवाचं नाव घेतात, नामस्मरण करतायत आणि तुमच्या चेहऱ्यावरचे भाव हे समोरच्याचा तिरस्कार करणारे किंवा त्याचा द्वेष करणारे किंवा तुमचाच राग व्यक्त करणारे असतील, तर मग ते नामस्मरण फलित होतं का? आपण जेव्हा खूप संतापतो तेव्हा आपला आत्मा परमेश्वरापासून दूर गेलेला असतो. वा, असं असतं. आणि नामस्मरण करतो तेव्हा तो परमेश्वराच्या जवळ असतो. मग तो जर आत्मा, आपण खूप संतापले, दूर जातो, ह्याच्यात मी पण आहे, सगळेजण आहेत, त्या क्षणी आपण परमेश्वराला मुक्तो, त्याच्या सहवासाला मुक्तो. असं आहे. खूप छान सांगत आहात ताई. साधना आणि नामस्मरण यात काय फरक आहे? नामस्मरणाला रूल्स नाही आहेत आणि साधनेला रूल्स आहेत. बरं. साधना ही कुठेही करता येत नाही. त्याच्यासाठी ठराविक जागा, ठराविक तुमची वेळ लागते. पण नामस्मरण असेल तर तुम्ही करू शकता. पटकन तुम्हाला वाटलं की आपल्याला नाव घ्यायचे, आता अशक्यही शक्य करतील स्वामी. मी आत्ता या दुबईच्या वॉरमध्ये मी सगळ्यांना सांगते, तुम्ही फक्त अशक्यही शक्य म्हणा. तर हे जे ते नामस्मरण ते कुठेही घेऊ शकतो. पण जर एखाद्याला मी सांगितलं असं की नाही, तुला बसून एक 10 मिनटं मेडिटेशन करायचे, नाही होणार त्याच्याशी, त्यासाठी साधना लागते. तर ती जी साधना आहे ती एका ठिकाणी, एका जागी, एका वेळी करायची असते. ताई, मग हीच साधना जे नियमितपणे करतात तेव्हाच मग देवाचा विशेष आशीर्वाद त्यांना मिळतो. आपण म्हणूया की मग त्या व्यक्तींचा, जसं तुमचा आहे, त्यांचा एक वेगळा ऑरा असतो, त्यांच्याकडे एक वेगळी एनर्जी असते. म्हणजे आज अनेकांना जी काही तुमच्याकडनं मिळते तर ती तेव्हाच मिळू शकते. हो, तुमच्या साधनेला, म्हणजे साधनेचे प्रकार खूप आहेत. सोपी, अवघड, झेपेल अशी प्रत्येकजण साधना करतं. तुमच्या परत तेच की कुठलं कर्म जे स्वामींच्या कृपेला प्राप्त होईल, तशी साधना करताना कुठली साधना, कशा प्रकारे साधना करताय, ह्याला स्वामींची कृपा कधी लाभेल. आणि तो जो कनेक्ट एकदा तुमचा झाला परमेश्वराशी, तर तो टिकवण्यासाठी पण साधना आहे. तो एक क्षण असतो. परमेश्वर आहे तो असा तसा मिळत नाही, आणि तो जर मिळाला तर त्याला सांभाळायचा असेल तर तुम्ही म्हणजे अंतर्मुख व्हायलाच पाहिजे आणि अंतर्मनापासून तुम्ही सत्य पाहिजे. तरच तो परमेश्वर तुमच्यापाशी राहतो, नाहीतर राहत नाही. खूप छान, खूप छान ताई. ताई, खूप जण जप पण करतात, तर जप करण्याचा अधिकार कोणाला असतो का की नाही? सगळ्यांना आहे. सगळ्यांना प्राणीमात्रांना, जे काही कसेही जप करू शकतात. जे म्हणजे ज्यांना शब्द माहिती आहेत आणि ज्यांना शब्द माहीत नाहीत असेही जप करू शकतात.
एक तर तुम्ही इमॅजिनेशननी जप करू शकता, ज्यांना शब्द माहिती आहेत ते नामस्मरण घेऊन जप करू शकता. वा. ताई, तुम्ही आता प्राणी मात्रांना म्हणालात, हां. त्यातनं प्राणी हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. हां. तर प्राणी पण नामस्मरण करतात का? हो हो, हे अगदी जरूर बघा तुम्ही. तुम्ही एकदा त्यांच्या समोर बसायचं. हां. जसं मी सगळ्यांना सांगते हां. की तुम्ही 11 वेळेला श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा तुमचं जे इष्टदेव आहे, जे तुम्हाला पाहिजे आवडतं वाक्य ते म्हणा. रोज त्याला तिथे बसवा. 4-5 दिवसानंतर तो शांतपणे तुम्ही बोलायला लागल्यावर तिथं येऊन बसणार आणि तो शांतपणे त्यांची जी शांतता आहे ती डोळ्यातनं दिसते. त्यांचे डोळे वाचलेत तर तुम्हाला कळेल हा जप करतोय का, ह्याला खायला पाहिजे का, ह्याला खायला. आपण बघतो ना कित्येक देवस्थानाच्या इथे प्राणी असतात हो. आणि ते त्यांचे आजकाल तर सोशल मीडियामुळे व्हिडिओज पण पाहायला मिळतात हो. की जेव्हा आरती होते तर तेव्हा हो. ते पण येऊन तिथे सहभागी हो, झाले हो. असतात. आणि आपण जर पाहिलं तर आपले जितके पण देव आहेत भारतीय संस्कृतीमध्ये, जितके देव आहेत त्यांच्याकडे कुठला तरी प्राणी प्राणी आहे. पक्षी हे वाहन आहे किंवा त्यांच्या सोबत ते आहेत. तर मग कुठेतरी हे पुन्हा आपण निसर्गाशी जवळ जाण्याचा एक हो. संदेश आहे. आपले जे देव आहेत त्यांनी हेच सांगितलेलं आहे की आम्हाला सगळे सारखे आहेत. आम्हाला कोणी हा चांगला हा वाईट नाही आहे, सगळे माझे आहेत, हेच त्यांना सांगायचं आहे. त्याच्यामुळे आता ह्याच्याचवरनं आमच्याकडेही म्हणजे ग्रेट डेन होतं. आम्ही जेव्हा आरती करायला लागायचो तेव्हा ती येऊन तिथं थांबायची. बर आणि आरती संपेपर्यंत ती तिथे थांबायची. तिने कधीही नॉनव्हेज खाल्लं नाही. बर ती फक्त भाकरी खायची. म्हणजे ते आश्चर्य वाटायचं. किंवा एक असंच उदाहरण आहे जे आत्ता परवा मी ऐकलं की एका मठात एक श्वान म्हणजे ते यायचं आरतीच्या वेळेला आणि फक्त तिथे केळ्याचा प्रसाद असायचा. तो मठातलाच तो खायचा. घरी जर त्याला केळं दिलं तर तो खायचा नाही. ही त्या प्राण्याच्यावर असलेली परमेश्वराची कृपा. म्हणून देवाच्या दारातलं जे श्वान असेल ना ते भाग्यवान आहे. वा. की त्याला त्यांचा सहवास सतत मिळत असतो. त्याचंही कर्म की ते पुढच्या जन्मी आणखीन त्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. वा वा वा. तर तुम्ही आता प्राण्याचा उल्लेख केला तर माझ्याकडे पण ना कान्हा आणि सुदामा नावाचे 2 कावळे येतात. म्हणजे आता त्यांची पुढची पिढी येते. पण जो कान्हा होता ना, असे म्हणतात ना की तुम्ही कावळा काय सगळं काही खातो, तो दही भात दही पोहे हेच त्याने खाल्लेलं आहे. तर मला ते खूप आश्चर्य वाटलं की याचं आणि माझं काय नातं असेल, काय कर्म असेल आमचं, म्हणून आम्ही असे कनेक्ट झालो आहोत. पाणी पण पिणार तर तो नॉर्मल पाणी पिणार नाही, स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी पिणार. आणि ते मला सांगायचा तो. तर मला खूप आश्चर्य वाटायचं की हे आमचं काय कार्मिक कनेक्शन असेल. हो, कार्मिक कनेक्शन असेल, मागच्या जन्मापासूनचं असेल. कधी तुम्ही आई मुलगा असाल, कधी तुम्ही बहीण भाऊ असाल आणि कधी गुरु शिष्य असाल. कारण ही सेवा आहे. जेव्हा तू त्याला पाणी देतेस तुला एक आत्मिक आनंद मिळतो. म्हणजे तुझा आनंद त्याला कसा मिळतो तर तो तुझ्या हातनं जेव्हा खातो तेव्हा तो तुझाही एक आनंद असतो, त्याचाही आनंद असतो. आणि माझ्या आध्यात्मिक अँगलनी बघितलं तर तो तुझं कुठलं तरी कर्म साफ करत असतो. वा वा. असं आहे. म्हणून तो तुझ्या हातातनं येऊन खाऊन जातो. खूप छान सांगितलं ताई. दैव देतं आणि कर्म नेतं याचा अर्थ काय सांगाल? की बऱ्याच लोकांना असं म्हणतं की अरे तुम्हाला हे चांगलं जे होतं ते अनुभवताच नाही आलं. हां, कारण आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण खूप काहीतरी घेऊन येतो. परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन येतो. आपण परमेश्वराचाच अंश असतो. म्हणूनच आपल्याला जन्म होतो. ते चैतन्य असतं आपल्याला. आता हे दैवाने मिळालेले आपल्याला. त्याचा जर आपण उपयोग नीट चांगली कर्म करून केला तर आपण पुढे जातो. नाहीतर आपण त्याच दैवाने जे काही जन्मता आपल्याला दिले त्याच्यातच राहतो. म्हणजे एखादा माणूस सक्सेसफुल होणं ह्याच्या मागे त्याची कर्म असतात. म्हणजे जर चांगल्या अर्थाने घेतलं तर दैव देतं आणि कर्म त्याला पुढे नेतं. वा. तर त्याचं जे कर्म आहे ते त्यांनी त्या दैवाच्या आशीर्वादाने केलं तर तो पुढे जातो. म्हणून माझे कायम एक उदाहरण असतं, सगळ्यांना मी देते, की तेंडुलकरनी हातात बॅट धरली म्हणून तो तेंडुलकर आहे.
कारण त्याचं कर्म बॅट त्याचं कर्म हातात असेल तर आहे, त्या हाताचा उपयोग त्याने लेखणीसाठी केला असता किंवा चित्र काढण्यासाठी केला असता तरी कर्म झालं असतं. पण जे दैवाने दिलं होतं ज्याच्यासाठी की ज्याने तो अजरामर होतोय, तर ते कर्म आहे की बॅट, क्रिकेटची बॅट, ह्या कर्मामुळे सचिन तेंडुलकर आज सचिन तेंडुलकर आहे. किती सुंदर पद्धतीने तुम्ही याचा अर्थ सांगितलेला आहे. खूप छान वाटलं हे ऐकून घेताना. आणि त्याबरोबरच स्वामी आणि परमेश्वर यांच्यामध्ये पण काही फरक आहे का? हो, रूपाचा फरक आहे. बर. परमेश्वराला रंग, रूप, आकार उकार काही नाही आहे आणि स्वामींना रूप आहे. आपण त्या रूपाच्या प्रेमात पडतो. आपल्याला स्वामी आवडतात. एखादा बिंदू दाखवला आणि जर सांगितलं हे स्वामी आहेत तर लोकांचा विश्वास नाही बसत, कारण लोक रूपात अडकलेत. परमेश्वराला काहीच आकार उकार नाही, तो आपल्यासाठी रूप घेतो, भक्तांसाठी तो रूप घेतो, असं आहे. आणि मग मला असं वाटतंय की ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी आपल्या समाजामध्ये काहीतरी चांगलं घडावं, चांगलं व्हावं आणि बदल करण्यासाठी जे आपण म्हणूयात ना कर्म केलेलं असतं, ते पण स्वामींचेच अंश आहेत, तेच कुठेतरी पुढे करत येत असतात. मग तसं आपण पाहिलं तर स्वामी विवेकानंद यांच्या बाबतीत बोललं तर आज तरुणांना आयुष्यामध्ये दिशा आणि मार्गदर्शन दाखवण्यासाठी त्यांचे विचार, त्यांची कृती ही किती किती मोठी आहे. त्या अनुषंगाने मगाशी म्हणत होता की स्वामी विवेकानंद म्हणतात की स्वतःशी तुम्ही बोलला नाही तर तुम्ही एका खूप चांगल्या व्यक्तिमत्वाशी बोलल्यास मुकलात. तर मग तुम्हाला काय वाटतं ताई की स्वामी विवेकानंदांचा जो भारत आहे तो कसा घडवू शकतो आपण? खरं तर ना, स्वामी विवेकानंदांबद्दल किती बोललो तरी ते कमी आहे. पण स्वामी विवेकानंद एक इतकं सुंदर व्यक्तिमत्व आहे की त्याचा अभ्यास नुसता केला आपण तरीही आपण खूप काही मिळवू शकतो. आणि स्वामी विवेकानंदांचा म्हणजे ह्याच्यावर आपण एक वेगळा सेगमेंट पण करू शकू. अगदीच. पण आत्ता ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी विवेकानंदांचा भारत, स्वप्नातला भारत, तर ते जे आहे की पाश्चिमात्य संस्कृती आणि हिंदू संस्कृती ह्याचा सगळ्यात चांगला मिलाप जेव्हा यूथ करेल. कारण हा सगळा भारत आज कशावर अवलंबून आहे तर आपल्या यंग जनरेशनवर आहे. म्हणजेच काय करणार आपण की आपलं प्रोडक्शन, त्याच्यानंतर GDP, NNP, नॅशनल इन्कम, हे जे आहे हे सगळं आज कोणाच्या हातात आहे तर या यूथच्या हातात आहे. म्हणजे एक आपण म्हणतो की 19 वर्षापासूनचा मुलगा तो 60 वर्षापर्यंतचा माणूस, हे मी यूथ पकडते, कारण ते भारताला दिशा देत असतात. तर तो जो विवेकानंदांचा भारत आहे ह्याच्यात फक्त समर्पणाची भावना आहे, देशप्रेम आहे. ह्या ध्यास एक की माझा भारत हा असा व्हायला पाहिजे. चांगल्या गोष्टी, प्रत्येक संस्कृतीत चांगल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यांचा मिलाप आपण एकत्र करून आपला भारत आपण पुढे दिला पाहिजे. आजकाल काय होतं, लोक शिकतात इथे आणि जातात परदेशात, मग तिथं त्यांचा सर्व्हिसेसचा वापर तिथे होतो आणि आपल्या इथं त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे त्यांची सगळी जडणघडण इथं झालेली असते. म्हणजेच काय होतं, इकॉनॉमिक्सच्या लँग्वेजमध्ये सांगायला गेलं तर आपला जो आर्थिक विकास आहे ज्याच्यावर भारताने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे की इथं त्यांना शिकवलं आहे, सगळं केलं आहे, ती शेवटी परदेशात वापरली जाते. तिथे ते प्रोडक्शन करत आहेत, तिथं त्यांना त्यांचा पैसा ते तिथं मिळवत आहेत आणि आपल्याकडे ब्रेन ड्रेन निर्माण होतो आहे. हे जे आहे तर हा सगळा इथं राहिला पाहिजे. आपलं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जी आहे ती आपली इंडियातच राहिली पाहिजे. हा विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी एक बिंदू आहे मी की काहीतरी मला करायची इच्छा आहे, तो विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत आहे. तो स्वामींनी मला आशीर्वाद द्यावा, करू शकू कुठल्या तरी जन्मात. नक्कीच. जसं ताईंनी आता सांगितलेलं आहे की स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातला भारत त्यांना साकारायचा आहे. आणि जसं स्वामींनी सांगितलेलं आहे की स्वयंशी बोलणं, स्वयंप्रेरणा, राष्ट्रप्रेम आणि यातनंच ते निर्माण होऊ शकतं. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंद यांची जयंती जी आहे ती यूथ डे म्हणून आपण आपल्याकडे सेलिब्रेट केली जाते. ताई, आता
मला ना ही गोष्ट खूप लोकांकडून ऐकायला मिळाली आहे की मी ना श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामजप करतो, मी खूप चांगले सत्कर्म करतो, पण तरीसुद्धा ना स्वामींची कृपा काही आमच्यावरती होत नाही. स्वामी तुमच्यावरतीच प्रसन्न आहेत बाबा, आमच्यावरती काही स्वामी प्रसन्न होत नाही. तर हे काय असू शकतं मग? असं का लोक म्हणत असतील? खरं ह्याची एक 2-3 कारणं मी देते. पहिली, स्वामींची कृपा सगळ्यांवर होते, ती तुम्हाला कळायला भाग्य लागतं. असं आहे, रोज जेव्हा तुम्हाला अन्न वस्त्र निवारा ह्याच्यासाठी कमी पडत नाही, तेव्हा ती स्वामींचीच कृपा असते. वा. ही तुमच्या इच्छा असतात की मला अन्न वस्त्र निवारा मिळतोय, मग आता मला पुढचं मिळालं पाहिजे, त्याच्यापेक्षा पुढचं मिळालं पाहिजे. हे जे आहे ह्याच्यामुळे स्वामींची कृपा आपल्या तुम्हाला जे पाहिजे त्या उत्तरात असेल तरच स्वामींची कृपा आहे असं नसतं. आता ह्याच्यावर मला एक उदाहरण द्यायचं आहे. स्वामींची कृपा म्हणजे आत्ता जे परवा इस्रायल आणि यांचं युद्ध झालं, इराण इस्रायलचं, माझ्याकडे एक भक्त आला माझा. त्याने मला विचारलं की मी 4 तारखेला माझं तिकीट बुक केलेलं आहे, तो माझ्याकडे काहीतरी 1 तारखेला वगैरे आला असेल, 1 मार्चला, आणि मी 4 तारखेला जाणार आहे. तर मी त्यांना म्हणलं की तुम्ही नका जाऊ 4 तारखेला, मला दिसत नाही आहे तुम्ही तिकडे जाताना, कतारला जायचं होतं त्याला. तर म्हटलं मला नाही दिसत आहे. पण तो कसा, तो म्हणला नाही पण मी जाईन, तुम्ही मला काहीतरी सांगा कारण जॉब आहे, जायला पाहिजे. तर म्हटलं मी त्याला सांगितलं की असं असं प्रोटेक्शन घेऊन जा, पण मला दिसतंय तुम्ही जात नाही. आता हे झालं, तो जाऊ शकला नाही कारण विमानच बंद झाली. हां, तो परवा माझ्याकडे आला आणि मला म्हणला की सगळं आयुष्यात वाईट होतं हो माझ्या म्हणे, आता मी जात नाही तिथे, सगळं आता कधी जाईन माहीत नाही, मग आता जॉब नाही, आता माझं कसं होणार, कसं मी घरातल्यांचं सगळ्यांचं हे करू. मग त्याला मी म्हणलं म्हणजे स्वामी त्यांनी ह्याच प्रश्न विचारला की स्वामी कुठे आहेत स्वामी, की माझा आता जॉब गेला, सगळं गेलं, आता काय होणार माझं. म्हणलं तुमचा स्वामींवर विश्वास आहे का? तो म्हणला खूप आहे. म्हणलं तुम्हाला एक सांगा की तुम्हाला खायला प्यायला आणि राहायला काही प्रॉब्लेम आहे? तो म्हणला काही नाही. म्हणलं अजून 2 महिने तुम्ही जर राहिला तिथे तर तुमच्या घरात खडखडाट होईल का सगळा? नाही म्हणला, देवाच्या कृपेने मी मिळवून ठेवलेलं आहे. म्हणलं आता तुम्हाला सांगते, स्वामी तुमच्या मागे किती आहेत. तुम्ही जर नोव्हेंबरला ते इकडे आले होते, म्हणलं तुम्ही नोव्हेंबरला इकडे आलात, 2 महिने राहून फॅमिलीबरोबर जायचं ठरवलं होतं. पण जर तुम्ही नोव्हेंबरला इकडे आला नसतात तर तुम्ही आज तिथेच असता, आणि आज जर तिथे असता तर काय झालं असतं. तेव्हा स्वामींची ही योजना होती, नोव्हेंबरपासूनची होती, तेव्हा तुम्हाला ती मार्चमध्ये कळली. तर हे जे की स्वामी कृपा करतात का, तर करतात. ते कशी करतात तर ते तुम्हाला कळली पाहिजे. कारण प्रत्येकजण काय म्हणतं, तुम्हाला जे पाहिजे मनाला उत्तर तेच मिळालं पाहिजे, तरच स्वामींची कृपा आहे. स्वामी काय बोलतात हे कळलं पाहिजे, स्वामी काय करतात हे कळलं पाहिजे. म्हणजे मी कायम सांगते, वपूंचं वाक्य एक, माणूस काय बोलतो त्याच्यापेक्षा तो काय बोलत नाही, हे जर आपल्याला कळलं तर आपण आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. तसं आहे. तर स्वामींची कृपा ही प्रत्येकावर होते, आणि ज्यांच्यावर होत नाही असं ज्यांना वाटतं, तर ह्याच्या मागे माझं एक आध्यात्मिक जे काय आशीर्वाद आहे स्वामींचा, त्याच्यावरनं मी सांगते, मग त्यांचा देव स्वामी नसतो, त्यांनी दुसऱ्या देवाची आराधना करावी. आणि त्यांचा देव कुठला आहे हे सांगणारा माणूस त्यांना जर भेटला तर त्यांची साधना पुढे जाऊ शकते, त्यांना जे कर्म पाहिजे ते मिळू शकतं. असं आहे. तर तुमचा देव कुठला हे तुम्हाला कळलं पाहिजे, आणि मग तुम्ही त्याची साधना करा. जग जातं, त्या देवाकडे जाताय तर देव देणारच आहे, पण तुमचा देव कुठला आहे हे तुम्ही कळून घ्या आणि त्याची साधना करा.
तर मला यावरतीच एक प्रश्न विचारावा असं वाटतं की आपण म्हणतो की प्रत्येक माणसामध्ये देवाचा परमेश्वराचा अंश आहे, बरोबर की नाही? देव आपल्याला माहिती की दिसतो, म्हणजे ते म्हणजे त्याची प्रतिकृती नाही पण देव आहे, बरोबर की नाही? मग आपण जर म्हटलं की तुझा देव कोणता, माझा देव कोणता, हे जर जाणून घ्यायचं तर मग ते देवाचं विभाजन नाही होणार का? नाही, देव ही शक्ती आहे. परमेश्वराला रंगरूप आकार उकार नाही, तो तुमच्यासाठी त्यांनी रूपं घेतली आहेत. त्याच्यामुळे देवाचं विभाजन कधीच होऊ शकत अवतार नाही. घेतलेत. हां, रूपं घेतली आहेत, अवतार घेतलेत सगळे. त्याच्यामुळे देवाचं विभाजन हे कधीच होऊ शकत नाही. तुमचं मन असतं, ते मन ज्याला मानतं, कुणी रामाला मानतं, कुणी भगवान शंकरांना मानतं, कुणी कृष्णाला मानतं, पण शेवटी तो परमेश्वरच आहे. खूप छान असं आहे. ताई. मला असं वाटते की ह्या गप्पा ना कधी संपूच नाहीत. हो. पण निश्चितच पुन्हा भेटण्यासाठी गप्पा थांबाव्या लागतात. बरोबर मला एक आहे. शेवटी जाता प्रश्न विचारायचा आहे. जे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, पण काही कारणास्तव ते तुमच्यापर्यंत अजून पोहोचलेले नाही आहेत, तरी सुद्धा त्यांना तुमच्या मार्फत असा कुठला संदेश तुम्ही द्याल जेणेकरून ते सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये असतील, त्यातनं त्यांना काहीतरी मार्ग मिळेल किंवा त्यांना असं वाटेल की मला ताईंनी मार्ग दाखवलेला आहे? जो माझा नेहमीचा एक मार्ग आहे, जो सगळ्यांना जमू शकतो. रोज एक नमस्कार करा. तुमच्या घराच्या जवळ कुठलंही देऊळ असेल, त्या देवळात जाऊन तुम्ही एक नमस्कार करा. ह्याचा अर्थ काय असतो की तुम्ही देवासाठी 1 मिनिटं काढताय. मग ते काढलेलं 1 मिनिट देव कधीच विसरत नसतो. तो तुमच्यासाठी त्याची 100 मिनिटं देत असतो. वा, त्याच्यामुळे फक्त एक नमस्कार रोज करा, तुम्हाला तुमचा देव पावतो. खूप छान, खूप छान, खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं ताई. श्री स्वामी समर्थ महाराजांचा आता प्रकट दिन आलेला आहे आणि कदाचित काही जण जे स्वामींशी जोडले गेले नसतील तर मला असं वाटते की या दिवसापासून ते पुढे जोडले जातील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी कृपा ही कायम होत राहो. सगळ्यांच्यावर स्वामी कृपा होवो आणि सगळं जग स्वामीमय व्हावं, अशीच माझी इच्छा आहे. खूप खूप छान सांगितलं ताई तुम्ही. तुमचे मानावे तितके आभार नाही, कमी आभार आहेत. मानायचेच नसतात. पण मला असं वाटते की मला पुन्हा तुम्हाला भेटायला आवडेल आणि नक्की. आता आपण ज्या गप्पा मारल्यात, जे माझ्या मनातले प्रश्न होते ते मी तुम्हाला विचारलेत, पण मला खात्री आहे की ज्यांनी ह्या गप्पा ऐकलेल्या आहेत त्यांच्याही मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, तर तुम्ही ते आम्हाला कमेंट्समध्ये विचारू शकतात. मग पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा ताईंना बोलवून आपण त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडनं जरूर घेऊयात. पण सध्या एकच सांगते की एक छान प्रवास पुन्हा सुरू केलेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने ताई यांनी त्यांचा वेळ दिला, त्यामुळे ह्या गप्पा होऊ शकल्या. कर्म आणि कृपा या सेगमेंट्समध्ये पुन्हा लवकरच भेटूयात. पण या गप्पा तुम्हाला कशा वाटल्यात ते आम्हाला जरूर कळवा. ताईंचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी त्यांचं गुरुभक्ती नावाचं यूट्यूब चॅनल आहे, ते तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ताईंच्या संपर्कात राहता येईल. आणि आजचे स्टुडिओ पार्टनर आहेत लभ्य नेस्टिंग्स, कोथरूडमध्ये आहेत. त्यांच्याबद्दलची विशेष माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि स्वामींची कृपा तुम्हा सगळ्यांवरती होत राहो. श्री स्वामी समर्थ.